आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग डायनामिक असे इंजिनियर राहुल बडगुजर. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 4-5 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या ते शिरपूरमध्ये काम करतात, रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करतात. पण त्याही महत्वाची ओळख त्याच्याबरोबर अशी आहे की त्यांच्या बरोबर 5 पिढ्यांचा वारसा सिव्हिल इंजिनिअरिंगचा आलेला आहे. त्यामुळे एका अर्थानं म्हटलं तर जबाबदारी आहे, म्हटलं तर तो वारसा चालत आलेला आहे आणि म्हटलं तर एक प्लॅटफॉर्म तयार असतो. कारण कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरला एक सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न कायम भेडसावत असतो, ते म्हणजे पहिली साईट. कारण मला असं वाटतं की सिव्हिल इंजिनिअरला जी पहिली साईट करतो त्यातनंच त्याचं मार्केटिंग होतं, त्यातनंच त्याचं नाव होतं आणि त्याच्यातनं दुसरी साईट मिळते. पण जेव्हा असा एक प्लॅटफॉर्म तयार असतो पहिल्यांदा आपल्याकडं घरातलं, तेव्हा पुढचा प्रवास कसा असतो हा एक मला या निमित्तानं बिल्ड आयकॉनवर उलगडायचा आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा असे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येतात, कारण आपण नुसतं इतके वर्ष म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे, इथं तंत्रज्ञान वाढतंय, इथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, पण ज्या तरुणांच्या हातात हे सगळं जाणार आहे, जे तरुण हे सगळं पुढे नेणार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणं हे महत्वाचं आहे, त्यांच्याशी गप्पा, त्यांचे व्ह्यूज जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि हाच या बिल्ड आयकॉनचा उपक्रमाचा खरा हेतू आहे. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे अर्थात तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. एक म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि प्रश्न असा आहे की जेव्हा 5 पिढ्यांचा असा एक वारसा असतो सिव्हिल इंजिनिअरिंगचा, आणि जेव्हा तुम्हाला कधीतरी मनातनं वेगळी आवड होती का, दुसरं काहीतरी करावं का, घरातच फोर्स होता आणि मग सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, कसा होता हा प्रवास? फर्स्ट ऑफ ऑल माझं प्रायमरी एज्युकेशन शिरपूरमध्येच आर.सी. पटेल इंग्लिश मिडियम या स्कूलमध्ये झालं. सेकंडरी पण तिथेच झालं आर.सी. पटेलमध्ये. त्यानंतर बीटेक सिव्हिलला मी ऍडमिशन घेतली शिरपूरलाच, आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूरमध्येच आहे. तिकडं बीटेक सिव्हिल कम्प्लीट झालं 2022 मध्ये. आणि सुरुवातीला मी खूप इंटरेस्टेड होतो ऑटोमोबाईल्स मध्ये. बट हा घरून जो एवढा मोठा वारसा मिळालेला आहे त्यामुळे नंतर इच्छा झाली की आपण सिव्हिल मध्येच वर्क करूया. बरोबर. पण मग तेच मी सांगितलं, म्हणजे तो प्रश्न असा होता की दडपण म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यावं लागलं, आवडीने यावं लागलं, ऑटोमोबाईल कसं सोडलं? ऑटोमोबाईल सोडलेलं नाही, अजून पण त्यात खूप आवड आहे मला ऑटोमोबाईल्स बद्दल. मी रोज बरेचसे मॅगझिन्स रीड करत असतो कार्स बद्दल. पण मला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एक वेगळी आवड आहे की लाईक त्यातले जे टेक्निकल्स आहेत ते खूप मला आवडतात स्टडी करायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग अर्थातच जो पहिला प्रवास असतो, मी जसं सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन मध्ये म्हणलं की कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरचा पहिला प्रवास असतो जेव्हा तो इंजिनिअरिंग कम्प्लीट करतो, त्यानंतर त्याचा एक प्रश्न पडलेला असतो की कुठेतरी सर्व्हिस करावी, प्रॅक्टिस करावी का स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करावी. एक पहिला अनुभव पण लागतो कुठेतरी, आणि मग तो स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो. मग तुझा पुढचा प्रवास कसा होता या सगळ्यातला? यात असं झालं की मी ज्यावेळेला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली, त्यानंतर इमिडिएट फर्स्ट इयरचे जे व्हॅकेशन्स होते त्यात मी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले, जसं की 3ds मॅक्स, व्हिरे, त्यानंतर ऑटोकॅड, त्यानंतर मी केलं इटॅप्स स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग साठी. तर यात सगळं खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं आणि मी कंटिन्युअसली फॅमिली बिझनेस मध्येच वर्क करत होतो. त्यानंतर सेकंड इयर केलं मी, त्यानंतर पूर्णपणे कोविड लागून गेला. बरोबर. आणि कोविड असल्यामुळे मी पूर्ण फुल टाइम घरीच होतो. त्यावेळेला पूर्ण मग फॅमिली बिझनेसलाच मी सपोर्ट केला आणि त्यात खूप जास्त एक्सपिरियन्स मिळाला की जो कॉलेजमध्ये कधी मिळाला असता. म्हणजे मी असं गमतीने म्हणेन की कोविड मध्ये खरं माणसांपासून लांब जात होती, तू एका अर्थानं फॅमिली आणि फॅमिलीच्या बिझनेसच्या जवळ येत होतास, आणि तो पिरियड फार महत्वाचा होता. कारण अशी वेळ बऱ्याचदा येत नाही की जेव्हा आपण एकत्रित बसून काहीतरी काम करतो, एकत्रित बसून काही करू शकतो, आणि माझ्या तो फेज फार महत्वाचा होता. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा आपण सुरुवातीला म्हणलो तसं की असा एक आई वडिलांचा वारसा आहे, त्याच्या पाठीमागचा पण वारसा आहे, आणि तू आता एकदम टेक्नो सेव्हीवाला एकदम आला असेल जेव्हा तू सांगशील की लॅपटॉपवर मी डिझाईन बनवतो, काही कॉम्प्युटरवर नवीन तुम्हाला डिझाईन करून देतो, तेव्हा त्यांची भूमिका कारण बऱ्याचदा मागच्या पिढीला कायम एक वाक्य आपण ऐकत असतो की आमच्या काळी असं नव्हतं किंवा हे असं करत नाहीत. तर ते वाक्य तू ऐकलंस का? आणि ते ऐकून त्यांना कसं तू जेव्हा बनवून दाखवलं असेल एखादं मॉडेल किंवा एखादं सॅम्पल त्याच्यावर, तेव्हा तो क्षण, तो प्रसंग कसा होता? ऍक्च्युली हो, बऱ्याच वेळेला ही गोष्ट ऐकायला मिळते की अरे आम्ही तर बेसिक सेंटर लाईन्स पण हाताने ड्रॉ करत होतो. त्यावेळेला मी फर्स्ट टाइम यांना बोललो की चला मी तुम्हाला सेंटर लाईन बनवून दाखवतो ऑटोकॅड मध्ये. आणि मी बेसिक त्यांना सगळं करून दाखवलं आणि ऍक्च्युली त्यांना खूप आनंद झाला ते पाहून. बरोबर. एकदम प्रॉम्प्ट पद्धतीने त्यांना ड्रॉइंग्स वगैरे सगळे. कारण तेव्हा ड्रॉइंग मधला एखादा चेंज करणं हे सुद्धा फार कटकटीच असायचं. परत सगळं रब करायला लागायचं, नाहीतर परत एक नवीनच ड्रॉइंग करायला लागायचं. आणि जेव्हा तू पहिलं ड्रॉइंग बनवलं असेल तेव्हा
तर या टेक्नॉलॉजीचा आता कसा फायदा होतो किंवा आता तू कसा करून घेतोस? कारण पूर्वी असं होतं की बऱ्याचदा कॉमन मॅनला हे कळतच नाही की आपलं घर कसं बनणार आहे. तेव्हा अशी पद्धत होती, फक्त इंजिनियर सांगतोय असं असं बनेल आणि होत होतं. आता त्याचे बरेच पुढचे प्रकार आले ज्याच्यामध्ये व्हिज्युअली पण तुम्हाला कळू शकतं. तर हा सगळा बदल कसा होता फ्रॉम क्लायंट अँगल, कस्टमर अँगल पण आणि घरातनं ऍज अ इंजिनियर म्हणून पण? यात असं म्हणता येईल की पूर्ण बेसिक पासून मी सगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स रेडी करतो. जसं की एक बेसिक सेंटर लाईन, स्टील डिझाईन, त्यानंतर प्लंबिंग लेआउट, इलेक्ट्रिकल लेआउट, हे सगळे ओनरला आपण प्रोव्हाइड करत असतो. तर ते पाहून त्यांना पण खूप वेगळं हे होतं, फील होतं की प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्टली त्याच पोझिशनला येत आहे. आणि कारण आता वॉकथ्रू वगैरे पर्यंत पण आले की जेव्हा तुम्ही लोकांना किंवा कस्टमरला दाखवू शकता की असा सगळा प्रोजेक्ट आता पण फिरवू शकता, जेव्हा ऍक्च्युअल काय नसेल. बरोबर. दुसरं असं आहे की आता आपण प्लॅनवर बोलतोय, ऑटोकॅडवर बोलतोय, सॉफ्टवेअर्सवर बोलतोय, तर प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की कस्टमरचं नंतर काहीतरी मूड चेंज होतो आणि नंतर तो सांगतो अरे प्लॅन मध्ये असे बदल हवेत. तर ते बदल कसे अकोमोडेट केले गेले आणि प्लॅन या स्टेजचं तुझ्या नजरेतनं काय महत्व सांगशील? ओके, प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे आणि जनरली मी असं सजेस्ट करेल सगळ्या क्लायंट्सला की तुम्ही प्लॅन मध्ये कमीत कमी चेंजेस करा. त्याच्याने आमचे जे सेट केलेले जे ड्रॉइंग्स असतात, जसं की कॉलमची स्टील डिझाईन आहे, बीमची पोझिशनिंग आहे, हे कुठल्याही पद्धतीने चुकत नाही. बरोबर. नाहीतर होऊन काय जातं, ओनर आम्ही काहीतरी प्लॅन बनवतो, त्या प्लॅन वरती आम्ही एक स्टील डिझाईन रेडी करतो, त्यात फिक्स्ड एक कॉलम पोझिशनिंग असते. तर त्यात जर चेंज केले ना, मग ते कॉलम्स कुठेतरी प्रोजेक्शन्स दाखवतात, बीम कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी येऊन जातो, मग त्याला फॉल्स सिलिंग मध्ये ते लोक हाईड करतात. या बऱ्याच गोष्टी घडतात. त्या व्हायला नको म्हणून क्लायंट्सने बेसिकली ना ड्रॉइंग्सवर खूप प्लॅनवर एक बेसिक स्टडी प्रॉपर करून घ्यायला हवा आणि त्यात चेंजेस नको नंतर. ते बेटर असतं. बरोबर. दुसरं, एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काय महत्वाच्या अशा एक 4-5 गोष्टी सांगशील की या जनरली फॉलो केलात तर तुमचं दर्जेदार बांधकाम किंवा दीर्घायुष्य टिकणारे बांधकाम तयार होईल? ओके, बेसिकली काय होतं की इकडं ज्या लोक बजेटला खूप कन्सर्न असतात, ती लोक काय करतात की नको तिथे पैसा सेव्ह करायचा विचार करतात, जसं की सिमेंटच्या क्वांटिटीमध्ये, स्टीलच्या क्वांटिटीमध्ये. तर ह्या ज्या बेसिक गोष्टीत एकदम त्याच्यात कुठेच कॉम्प्रोमाइज व्हायला नको. एक सिमेंट, एक स्टील, आणि त्यानंतर मी जास्तीत जास्त फोकस करतो सॉइल वरती. सॉइलची टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली ह्या एरियात कोणीच सॉइलची टेस्टिंग प्रॉपर करत नाही, पण आम्ही जनरली, मी आणि मम्मी ज्या वेळेला प्रॅक्टिस करत असतो, तर आम्ही सॉइल आधी खूप निष्ठून चेक करतो की ही सॉइल कुठली आहे, हा मुरुम आहे का, प्रॉपर आहे का, सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन आहे का. जर त्या ठिकाणी जर काळी माती असेल तर त्या ठिकाणी आपण रबल सोलिंग वगैरे ही प्रॅक्टिस करायला हवी कंपल्सरी. खूप इम्पॉर्टंट आहे. बट लोक त्याच्यावर एवढा फोकस नाही करत. लोक बजेट 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 हेच घेऊन बसतात. हा, ऍक्च्युली काय, बजेट जर तुम्हाला सेव्ह करायचं आहे तर तुम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी सेव्ह करा. जसं की घरातली एखादी फ्लोरिंग आहे, तुम्ही थोडी बेसिक क्वालिटी घ्या, बट जे बेसिक आहे, फाउंडेशन आहे, ते एकदम प्रॉपर वे मध्ये काम करा. बरोबर. दुसरं, आता मी मगाशी म्हटलं तसं की हा तर घरातला वारसा आहे, तुम्ही एकत्रित काम करताय वगैरे, पण एक यंग म्हणून किंवा एक तरुण म्हणून आणि एक इंजिनियर म्हणून दोन्ही अँगलला असं विचारायचंय की जसं विकासाचं विजन एक असतं डोळ्यासमोर, कारण बऱ्याचदा तू जसं म्हणलास मगाशी, मी ऑटोमोबाईलची वेगवेगळी मॅगझिन्स वाचत असतो, तू तिथली टेक्नॉलॉजी बघतोस. आजकाल सोशल मीडियामुळे इतकं झालं की लोक सुद्धा डिझाईन खाली दाखवतात फेसबुक आणि इंस्टावरनं की असं आम्हाला घराचा डिझाईन हवाय टाईपवाला. तर अशा वेळेला जेव्हा आपण फॉरेन कंट्रीशी जेव्हा आपण कम्पेअर करतो एका अर्थानं किंवा दुसरं काहीतरी बघत असतो देशातलं, राज्यातलं, तर तेव्हा असं वाटतं का की माझ्या धुळ्यामध्ये ह्या गोष्टी असायला हव्यात, तर माझ्या धुळ्यामध्ये या गोष्टी असल्या तर आम्ही पण त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो? तर असं तुझ्या नजरेतनं कसं आहे धुळे पुढच्या 15-20 वर्षातला असायला पाहिजे? बेसिकली धुळे जिल्ह्यात एक खूप मोठा इश्यू आहे की इकडे लोक शिरपूर सोडून, शिरपूरच्या बाजूला जसं सिंगावे शिवार आहे, मांडळ शिवार आहे, या ठिकाणी लोक सर्रास प्लॉट बनवत आहेत, एनए करतात आहे जागा. बट जागा एनए झाल्यानंतर त्या ठिकाणी रोड्स नाहीयेत, गटर्स नाहीयेत, इलेक्ट्रिकल लाईन्स नाहीयेत, आणि लोक तशीच घर बांधतात ते सर्रास. मग होतं काय या सगळ्यांनी की लोक बनवतात त्यांचं वेस्टेज पाणी सोडण्यासाठी सेप्टिक टँक बनवतात आणि त्या सेप्टिक टँकचं वॉटर शोष खड्ड्यात सोडतात. आता सॉइलची पण शेवटी एक कॅपॅसिटी किती वॉटर कॅरी करू शकतं. ते शोष खड्डे एका वर्षात विदिन 1 इयर ते फुल भरतात आणि अक्षरशः रोडावर सगळं घाणेरडं पाणी फिरत असतं. तर हा एक काहीतरी स्ट्रिक्ट नियम करायला हवा डिस्ट्रिक्टने की प्रॉपर तुम्ही आधी गटर लाईन्स टाका, मग प्लॉट एनए करा. ओके, सो ही एक, आणि सरकारकडनं ही एक अजून काही अपेक्षा आहेत की हे पण, या पण गोष्टींवर किंवा या पण क्षेत्रावर सरकारनं जरा लक्ष ठेवलं
तर पुढे काहीतरी अजून वेगळं करू आणि शकतो. आमच्या फील्डमध्ये अजून एक गोष्ट खूप सर्रास चालते हम्म. इकडे धुळे जिल्ह्यामध्ये, की लोक नियमानुसार बांधकाम नाही करत. बरोबर. त्याच्याने बऱ्याच वेळेला घरं पण खूप चुकीचे दिसतात, काहीतरी हो, हो. अगदी अंगावर आल्यासारखे वाटतात. तुम्ही फॉरेन कंट्रीजचे जर घरं बघितले तर घर असं असतं की समोर काहीतरी यार्ड सोडलेला असतो एक 50-60 बरोबर फुटाचा. बरोबर घरं तशी असावीत तर एरियाचा गेटअप पूर्ण चेंज होऊन जातो त्याच्याने. बरोबर. पण अशा वेळेला मग आता तू हम्म. मुद्दा काढलाच आहेस म्हणून मग मला हम्म. विचारायचं आहे, अशा वेळेला ती जबाबदारी इंजिनियर म्हणून आहे आपली, हम्म. का त्यांच्याकडनं तेवढा फोर्स असतो की मी स्वतः किती सांगितलं तरी काही करू शकत नाही, त्यांच्या शेवटी मर्जी असते, हा 1 इंच सुद्धा जागा देणार नाही मला, बरोबर भूमिका? बरोबर. यात आता आम्ही शिरपूर सोडून सिंदखेड्यातही वर्किंग करत आहोत. बरं. तर सिंदखेड्यातले लोक बरेच अवेअर आहेत ह्या बाबतीमध्ये, की ते स्वतःहून आम्हाला सांगतात की सर आम्हाला घर पूर्ण तंतोतंत नियमामध्ये पाहिजे. अच्छा. जसं साईड मार्जिन्स, फ्रंट मार्जिन्स क्या या बात सगळ्यात आहे. अगदी प्रॉपर सोडतात. क्या आणि बात आहे. त्यांची घरं शिरपूरपेक्षाही सुंदर आहेत. वा हा वा. तर त्याच्यामुळे मग तुझ्या एक आपण असं म्हणतो की माणूस जेव्हा घर बनवत असतो तेव्हा हा पूर्ण आयुष्याची पुंजी लावत असतो, बरोबर. पूर्ण त्याचे पैसे वापरत असतो, हम्म. आणि ऑफकोर्स ते स्वप्नातलं घर असतं. येस. तर मग तुझ्या स्वप्नातल्या घराच्या काही कल्पना अशा सांगशील का की ज्या तू हम्म. क्लायंटला सजेस्ट करतोस किंवा सांगतो, जसं तू आता एक बोलता बोलता बोलून गेलास पटकन की हम्म. समोर एक चांगली जागा सोडली पाहिजे, जो हम्म. जिथं तुम्ही तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड आयुष्यातला करू घालू शकतो. शकता, Yes, असं yes. अशा काही महत्वाच्या टिप्स सांगशील का की ज्या कन्स्ट्रक्शन मध्ये फार महत्वाच्या आहेत? घर करताना तुम्ही जनरली हे लक्षात ठेवा, बरोबर. तुमच्या घरासाठीच ते चांगलं आहे, अशा काही हम्म, हम्म. महत्वाच्या गोष्टी. क्लायंट्सने ज्या प्लॅनिंगच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या मिनिमम ठेवायला हव्या. हो. जसं की जर त्यांची जागा काहीतरी 900 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट असेल आणि ते इंजिनियरला फोर्स करतात की आमचे 2 BHKच बसायला हवं, हम्म, हम्म. स्टोर रूम पण बसायलाच हवा, किचन हो. पण मोठाच हवा, हॉल हो. पण मोठाच हवा, 1 इंचही जागा सोडायची नाही. तर हे कुठेतरी चुकतंय. बरोबर. आपण रिक्वायरमेंट्स खूप मिनिमम ठेवायला हव्या. जर आपला प्लॉट जो असेल त्याच्यात प्रॉपर जागा सोडा, बरोबर. तुमचं काम खूप परफेक्ट बनतं आणि ते हम्म, घर हम्म. पण खूप छान दिसतं दिसायला. बरोबर. दुसरं, मी सुरुवातीला म्हणलं तसं की एक तुला प्लॅटफॉर्म तयार होता काम करताना, राईट. जेव्हा तुझे दुसरे मित्र असतील जे सिव्हिल इंजिनियर झाले असतील आणि ते काही काळ थोडा वेळ स्ट्रगल करत असतील, तर आता जी नवीन तरुण तुझ्या बरोबरचे मित्र येतात, ज्युनियर्स येत आहेत, जे पासआउट होत आहेत, तर त्यांना एक मित्र म्हणून असा खांद्यावर हात ठेवून काय सांगशील की मित्र असं नको करूस, किंवा हे कर, तू पण यशस्वी होशील? हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे ओके. आपल्या फील्डमध्ये. ओके. आणि साईटवर खूप तुम्हाला हार्डवर्क केलं पाहिजे. बर. जर तुम्ही जर असा विचार करून ठेवलाय की मी सिव्हिल इंजिनियर बनतोय हो. आणि माझ्या अंगाला 1% घाण लागणार नाही, माती लागणार नाही, तर तुमचं काही होऊ शकत नाही. बरोबर. तुम्हाला जर प्रॉपर वे मध्ये जर काम करायचं असेल ना, साईटवर चांगलं फिरून या, बरोबर. भरपूर टाइम स्पेंड करा. तुम्हाला बारीकातली बारीक गोष्ट टेक्निकल तुम्हाला लक्षात येईल हो, की हो. साईटवर कसं बिहेव करायला पाहिजे. बरोबर. मोस्ट ऑफ द याच्यात काय आहे की खूप एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं, पण याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे की आपण साईटवर लोकांशी कसं बिहेव करतोय हे बरोबर. जास्त इम्पॉर्टंट क्या आहे. बात आहे. जे आपल्या हाताखालचे जे मिस्त्री आहेत, बरोबर. जे लेबर्स आहेत, बरोबर. त्यांच्याशी कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, त्यांना हो. कशा सोप्या भाषेत, त्यांच्या भाषेत त्यांना ते एक्सप्लेन केलं पाहिजे, बरोबर टू आहे. दी बॉटम जाऊन. अगदी तर बरोबर. ते काम तुमचं एकदम परफेक्ट होईल. बरोबर आहे. कारण बऱ्याचदा ते कम्युनिकेशनच फार महत्वाचं असतं, Yes. कारण आपण म्हणतो तसं की बऱ्याचसा हम्म. सुशिक्षित वर्ग याच्यात कामगारात ऑफकोर्स फार कमी आहे बरोबर. आणि अशिक्षित जास्त आहे, तर त्याच्यामुळे त्यांना समजावणं, त्यांच्याकडून काम करून काम घेणं. करून घेणं. मग तेव्हा तू काय वेगळ्या ट्रिक्स वापरतोस किंवा त्यांना कसं समजावतोस त्यांच्या भाषेत कळेल असं? एक खूप बेसिक एक्झाम्पल देतो मी. हो. मी एका खूप छोट्या गावात शिरपूर सोडून बबळाज नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मी काम करत होतो. हम्म. तिथली मिस्त्री टीम खूप वीक होती एकदम. त्यांना काहीच समजायचं नाही की मी जे ड्रॉइंग्स मध्ये जे माप दिले ते सुद्धा त्यांना समजत नव्हते. बरोबर. तर मी त्या ठिकाणी एक आपण कॉलम डिझाईन करताना एक स्टिरअप देत असतो अशी रेक्टँग्युलर. हो. तर ती सुद्धा त्यांना लक्षात येत नव्हती की ह्या स्टिरअप्स कशा दिलेल्या आहेत सरांनी डिझाईन करून. हं. तर त्यावेळेला मी एक छोटी ट्रिक वापरली होती की आपली जी बाइंडिंग वायर होती तिला मी कट केलं आणि ती त्यांना ती स्टिरअप तशी डिझाईन करून दाखवली. अच्छा. हा. हा. तर त्यांना त्याच्यावरनं ते अगदी कळलं. पटकन लक्षात आलं आणि ते पण म्हणाले यार तुमची टेक्निक खूप छान आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. सो असे छोट्या मोठ्या आयडिया त्याच्यात वापराव्या हा, लागतात. हा. बरोबर आहे. दुसरं असं की तू सांगितलं जसं आई बाबांबरोबर तू अर्थात प्रोजेक्ट करतोस किंवा पुढे जातोस, तर तुला तुझ्या नजरेतनं त्यांचा एखादा असा कुठला आयकॉनिक प्रोजेक्ट वाटतोय का, किंवा जो ज्याच्यावर तू काम केलेलं आहेस आणि असं वाटतं की अरे याच्यात काहीतरी वेगळं करायला मिळालं, काहीतरी आपण चांगलं केलं, नवीन केलं, बरोबर. असं काहीतरी? शिरपूर पासून 30 किलोमीटर अंतरावर हिसाळे म्हणून गाव आहे. बरं. हिसाळ्याच्या गावापासनं जवळपास 700 ते 800 फूट नियर अबाउट उंचावर एक गोरक्षनाथाचं मंदिर आहे. बरं. तर त्याचा प्रोजेक्ट आम्ही करत होतो. बरं. पूर्ण मंदिर आम्ही बनवलं ते. अच्छा. हा. ते अच्छा. मंदिराचं मग पूर्ण कॅम्पसचं डिटेलिंग आहे, जसं की कंपाऊंड वॉल आहे, हम्म, पेव्हिंग आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. तर तो प्रोजेक्ट आमच्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होता. तिथे म्हणजे अवस्था अशी होती की आम्हाला लेबर्स मिळत नव्हते एवढ्या 700-800 फूट वरती मटेरियल चढवण्यासाठी. बरोबर. एक म्हणजे 700 फुटाची जी लेवल आहे मंदिराचा जो टॉप आहे
तर त्याच्यापेक्षा 200 फूट खाली एक बेस आहे, त्या बेसवरती आधी मटेरियल येतं, पुन्हा तिथून 200 फूट खूप कठीण पायऱ्या आहेत त्या चढायला, अशा उंच उंच 1-1 फुटाच्या पायऱ्या त्या चढायला लागतात. तर तिथली स्टोरी अशी की आम्ही त्या ठिकाणी खेचर जे असतात डॉंकी, ते बोलवून त्यांच्यावरती ते मटेरियल असं ठेवलं जायचं दोघं साईड्सला आणि ते मग वरती चढवलं जायचं मंदिरावर. सो एक वेगळा चॅलेंज होता. आणि ते मंदिरावर जाणं इतकं ऍडव्हेंचरस आहे की आपली जी साधी जी कार असते चांगल्यात चांगली स्कॉर्पिओ म्हणा, एसयूव्ही म्हणा, एसयूव्ही ती सुद्धा 2-3 वेळा अटकते, मग ती गाडीवरती चढते. खूप चॅलेंजिंग प्रोजेक्ट ठिकाणी जाऊन प्रोजेक्ट केला. आणि दुसरं एखादं असं आव्हान मला विचारायचंय की जेव्हा आईकडून किंवा वडिलांकडून एखादी जबाबदारी तुझ्यावर दिली असेल, तू साईटवर जा आणि हे काम कर, आम्ही जरा 2 दिवस बाहेर चाललोय किंवा आम्ही नाहीये, आणि तिथं नंतर एखादी अडचण येते, पण आता पुन्हा त्यांना विचारायचं म्हणजे एक वेगळं दडपण असणार की ते परत कदाचित असं म्हणू शकतात की अरे एवढंही तुला कळत नाही का इंजिनियर म्हणून, तू काय करतोयस टाईप मला, आणि हाताखालच्या माणसाला विचारावं तर एक वेगळी अडचण आहे. तर असा एखादा प्रसंग आहे का किंवा आठवतोय का? अशा टाईपची अडचण तर कधीच येत नाही, कारण आम्ही मम्मी पप्पा आम्ही सगळे एकमेकांशी खूप फ्रँकली बोलत असतो. बरं, किंवा मग काही अडचण आहे ती आम्ही एक सांगत असतो, किंवा मग असा प्रश्न म्हणेन मग मी की आता असा त्यांना फोन केलास तू पुन्हा उलटा की असं तुम्ही मला सांगितलेलं पण आता मला काही कळत नाही पुढे काय करावं, तर ह्याच्यात काय करायचं, असा कुठला प्रसंग आठवतोय का? असं तर कधी झालेलं नाही. आणि मेन म्हणजे आमच्या ऑफिसची एक पद्धत आहे की आम्ही आमची जी लेबर टीम असते, कॉन्ट्रॅक्टर टीम असते, तर आम्ही त्यांच्याशी खूप फ्रँकली बोलतो. जे पण काही प्रॉब्लेम्स असतील ना, तर ते आम्ही त्यांच्याशी फ्रँकली शेअर करतो. तर कधी कधी अशा काही गोष्टी असतात की त्याच्यावर ते लोक सुद्धा आपल्याला सोल्युशन सांगून देतात, की जे एखाद्या प्रॉपर इंजिनियरला सुद्धा सुचणार नाही, अशा पण गोष्टी असतात. त्याच्यामुळे आजपर्यंत अशी अडचण तर कधी भासली नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न म्हणजे स्टील निवडताना काय तू पॅरामीटर्स बघतोस, किंवा जे स्टील तुमच्या साईटवर येत असेल तर तेव्हा लेबरकडनं किंवा काय फीडबॅक येतो की कसं हे स्टील आहे, चांगलं आहे, वाईट आहे, कसं बघायचं स्टील? ओके, स्टील बद्दल असं आहे की आम्ही स्टीलची मेन म्हणजे ग्रेड चेक करतो. मार्केटमध्ये आता सध्या 500 आणि 550 या 2 ग्रेड्स वर्किंग आहे. मला वाटतं आयकॉन 550 मध्ये वर्क करत आहे, 550D आहे. तर तो एक मेन पॅरामीटर आम्ही चेक करतो. त्यानंतर कार्बन पर्सेंटेज सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर. आणि सेकंड थिंग म्हणजे वेट, स्टील वेट. आम्ही कायम यांच्या शॉपवरती जात असतो आणि वेट प्रॉपर चेक करत असतो की कोणाचं वेट किती कमी भरतंय, आणि आमचं जर काही बेनिफिट होत असेल त्यात तर ते आम्हाला खूप छान वाटतं त्याच्यात, महत्वाचं आहे, बरोबर. आणि स्टील बद्दल रिस्पॉन्स असा असतो, जनरली मिस्त्री जे असतात आमच्या हाताखालचे, मी जसं बोललो तुम्हाला मगाशी की मी खूप फ्रँकली त्यांच्याशी बोलत असतो, तर ते पण मला फ्रँकली सांगतात की सर ये स्टील ना बहुत हार्ड है, ये मुड़ नहीं रहा, और ये स्टील बहुत सॉफ्ट है, ये फटाफट इसमें काम हो रहा है. तर अशा टाइपचे रिस्पॉन्स मिळत असतात आपल्याला त्यांच्याकडनं. आणि मग आयकॉन स्टीलचा अनुभव कसा होता? तुम्ही कुठल्या साईटवर वापरलाय का? आणि त्यांचे प्रॉडक्ट आणि त्यांची सर्व्हिस दोन्हीचा फीडबॅक? आयकॉन स्टील बद्दल सांगायचं म्हटलं तर माझा पर्सनली मी घेतलेला फर्स्ट विथ मटेरियल जो प्रोजेक्ट होता, शिरपूरच्या जवळ शिंगावे म्हणून गाव आहे, तिथे घेतलेला प्रोजेक्ट होता. तर फर्स्ट टाइम त्या ठिकाणी मी आयकॉन यूज करत होतो, आयकॉन वापरलं. आणि आयकॉन स्टील पाहून त्या ओनरला इतकं म्हणजे छान वाटलं की स्टील जे असतं जनरली दुसरे जे स्टील्स असतात, आपण नाव नाही घेणार, जे XYZ कंपनीज असतात, ते काय करतात, स्वतःची एक अशी टॅगलाईन पण लावत नाही त्याला. आयकॉनने काय केलं होतं त्यावेळेला की एक असं पृष्ठाचं होतं, त्याच्यावर प्रॉपर त्यांनी ब्रँडिंग वगैरे असं सगळं केलं होतं, आणि यांचा फोटो होता अमिताभ बच्चनचा. तर त्या ओनरला खूप आनंद झाला की सर तुम्ही इतकं प्रीमियम स्टील युज करता ते आमच्या कामावर. तर त्यांचा जो फर्स्ट हे होता रिस्पॉन्स तो खूप छान होता. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर राहुल बडगुजर. आणि मी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला म्हणलं तसं की जेव्हा असा एक मोठा आपल्या मागं इतिहास असतो, एक मोठा वारसा असतो, जेव्हा इतकी लोक काम करत असतात तेव्हा एक वेगळं दडपण असतं. जेव्हा आपण नवीनच स्ट्रगलर असतो या फील्डमध्ये, आपल्याबरोबर कोणी नसतं, तेव्हाचा एक संघर्षाचा प्रवास वेगळा असतो. पण तुमचा अतिशय उत्तम प्रवास आतापर्यंत चाललेला आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंच, मित्राच्या खांद्यावर हात ठेवून जो सल्ला दिला ज्याप्रमाणे की याला शॉर्टकट नसतो, याच्यात मेहनत करावी लागते आणि साईटवर सगळ्यात जास्त काम करावं लागतं. हे काही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सारखं फील्ड नाही की एका ऑफिसमध्ये बसून करण्याचं आहे. तुम्ही जितक्या वेळेला साईटवर जाल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एखाद्या हाताखालचा मिस्त्री सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगले इनपुट देत असतो, तेही तुमची ऍक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. तेवढ्या मोकळ्या आणि उघड्या डोळ्यांनी कानांनी ते सगळं ऐकलं पाहिजे, तर त्याच्यात स्वतःची तुमची वैयक्तिक ग्रोथ आहे. तो पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक आभार की तू आलास या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर, इतक्या मोकळेपणाने व्यक्त झाला. आणि भविष्यात असेच तुमच्याकडून आणि तुझ्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.